मित्रांनो नमस्कार. बुद्ध म्हणतात, क्रोध करू नका, वैरभाव विसरा, वैरालाही प्रेमाने जिंका. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. क्रोधाग्नी शांत झालाच पाहिजे. एखाद्याच्या मनात असे विचार येत असतील की तो मला अपशब्द बोलला, तो माझ्याशी वाईट वागला, त्याने माझ्यावर विजय मिळविला, त्याने मला नागविले, अशा माणसाच्या मनातील क्रोध कधीही शांत पावत नाही. ज्याच्या मनात असे विचार नाहीत त्याचा क्रोध शांत पावला असतो. वैरी वैऱ्याची हानी करतो, द्वेष करणारा द्वेष करणाराची हानी करतो, परंतु अंती ही हानी कोणाची होते? माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, लोभाला उदारतेने जिंकावे, असत्याला सत्याने जिंकावे. सत्यवचन बोलावे, क्रोध करू नये, मागितल्यावर थोडे तरी द्यावे. माणसाने क्रोध त्यागावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधने तोडावीत. जो माणूस नामरूपावर आसक्त नाही, जो अपरिग्रही आहे, त्याला कोणतेही दुःख होत नाही, त्याला कोणतेही कष्ट होत नाहीत. सारथी भ्रांत रथाला रोखतो, त्याचप्रमाणे जो आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो तोच खरा माणूस, तोच जीवन रथाचा खरा सारथी. बाकीचे नुसते लगाम धरणारेच असतात. विजयाने वैभव उत्पन्न होतो, विजित दुःखी होतो, कष्टी होतो. शांत माणूस जयापराजयाची चिंता त्यागून सुखाने निद्रिस्त होतो. कामतृष्णेसारखा अग्नी नाही, द्वेषासमान दुर्भाग्य नाही, उपादान स्कंधासारखे दुःख नाही, निर्वाणासारखे सुख नाही. द्वेषाने द्वेष कधीही शमत नाही, द्वेष प्रेमानेच शमतो. हे प्राचीन विधान सत्य आहे.